सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात कानावर पडणाऱ्या विविध प्रकारच्या हाका व त्यातून निर्माण होणारे सात प्रतिसाद यांना शब्दबद्ध करणारा एक धारावाही लेख विनीता हिंगे यांच्या आवाजात मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून आपणापर्यंत पोहोचवत आहे. हाक हे शीर्षक असलेला हा लेख नाशिक स्थित सेवानिवृत्त अभियंता श्री दिलीप राजाराम जोशी यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेला आहे. हाक. काही घरात आईला ताई, माई, अक्का, काकू, मामी अशा विविध नावांनी मुले हाक मारतात. घरातील कुटुंब सदस्य ज्या नात्यांनी वावरत असतात तोच संस्कार मुलांवर होतो आणि तीच हाक रूढ होऊन जाते. कुठे लहान काकांना अहो-जाहो तर मोठ्या काकांना मात्र अरे-तुरेने संबोधले जाते. मामाला मात्र बहुतेक ठिकाणी अरे-तुरेच. मावशीला तर अहो-जाहो ऐकण्यातच येत नाही. आजीला कुठे अहो-जाहो तर क्वचित अरे-तुरे. आजोबांना अरे-तुरे नाहीच. आजकाल बाबांना अरे-तुरेची फॅशन रूढ होत आहे. हा मर्यादाभंग आहे की जवळीक हे ज्याचे तो ठरवेलच. नाहीतरी आईला कोणी अहो-जाहो करतो का? बाबांनाही तसंच हाक मारायला काय हरकत आहे? असा प्रश्न आताशा पडू लागला आहे. कोणे एकेकाळी मी काय म्हणते ऐकायचं जरा किंवा अहो असणारे हळूहळू अस्तंगत होत आहेत. सहज अरेतुरेची जवळीक साधून आहेत. मैत्रीचे हे परिमाण निश्चितच आनंददायी ठरावे. तर ते असो. काहींच्या नशिबात जवळ असूनही हाकललेपणाचा कोरडेपणा, तर काहींना दुरून आलेली हाकही आपलेपणाचा ओलावा देते. आठवणीने ऐकू येणारी हाक व्याकुळ करते. उन्हं अंगावर आली तरी न उठणाऱ्या किंवा दिवे लागण झाली तरी घरी न आलेल्या खेळायला गेलेल्या मुलांना आईने मारलेल्या हाका आठवणीत रुतून बसलेल्या असतात. या चिमण्यांनो परत फिरा रे हा काळजीचा आर्त स्वर काळजाचा ठाव घेतो. हाक येई कानी मज होय शोककारी आई अशी कुणीही मारलेली हाक कवीच्या हृदयात रुतून बसते. कामावर निघालेल्या आईबाबांना बाळाने मारलेली हाक उंबरठ्यावरच गलबलून टाकते. पण युद्धावर निघालेल्या वीर जवानाला त्याच्या चिमण्या बाळाने मारलेली हाक डोळ्यांच्या कडा भिजवते. आत साठलेला असतो वात्सल्याचा पाणलोट. ती हाक कानात रुंजी घालत राहत असेल. हाकेला ओ देणे आणि ऐकून न ऐकल्यासारखे करणे या दोन्ही परस्पर विरोधी स्वभावांचा प्रत्यय बहुतेकांना आलेला असतो. अर्ध्या रात्री हाक मारा मी येईन ही जशी दिलासा देणारी हाक असते तशी हाका देऊन देऊन जीव शिणला पण कुणी बघितलं नाही अशी त्रागा देणारी पण हाक असते. हाकेत विनंतीचा स्वर मिसळला की ती साध होते. ओलावा, प्रेम, मार्दव आपोआप येते. शिवरायांनी मावळ्यांना घातलेली साद, सूर्याजीने पळू पाहणाऱ्या मावळ्यांना त्वेषाने अरे षंढांनो पळून काय जाता परतीचे दोर मी आधीच कापून ठेवले आहेत अशी मारलेली हाक, वारकऱ्यांनी संतांनी आपल्या लाडक्या विठूमाऊलीला घातलेली प्रेमाची साद, प्रतिभावंतांनी प्रतिभेला साद घालत केलेली शब्द माधुर्याची लयलूट कागदावर उतरवते. किंवा एखादा ज्ञानी प्रतिभेला साद घालतो तेव्हा एखाद्या असाधारण शोधाची, गणितसूत्राची, वैज्ञानिक संकल्पनांची किंवा एखाद्या अजोड काव्याची निर्मिती होते. सुभाषबाबूंनी दिलेला नारा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीला आणि सागराला दिलेली हाक कितीतरी ऐतिहासिक आठवणींचा पट डोळ्यासमोर उभा करतात. हिमशिखरांच्या हाकेला निधड्या छातीचा सह्याद्री धाव घेऊन प्रतिसाद देतो. महात्मा गांधीजींच्या एका हाकेसरशी लाखो देशभक्त उभे राहिले किंवा शास्त्रीजींच्या एका हाकेने असंख्य भारतीयांनी एक वेळचा सोमवार उपवास सुरू केला. या हाकांचं पोतच वेगळं असतं. ती साद असते. तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट.
अधीरता ओतप्रोत भरलेली ही आस हाकेसाठीच आहे. यशवंत देवांनी ती ऐकली आणि संगीतबद्ध केली. तर कुठे एखादी प्रेमवेडी राधा आपल्या कृष्ण सख्याला तुझे निळेपण आभाळाचे म्हणत साद घालत असते. लपून छपून झाकून ठेवलेली दुष्कृत्ये ना हाक ना बोंब म्हणून ऐकूच येत नाहीत. ती हाकेच्या अंतरावर आली आणि माझी वाचा गेली. एका कवीच्या हृदय विदीर्ण करणाऱ्या ओळी आठवल्या. तो प्रसंग मन विचलित करतो. त्याची हाक तशीच आत खोलवर जिरून गेली असावी, कधीही व्यक्त न होण्यासाठी. मोठ्या आवाजात मारलेली हाक बोंब या सदरात गणली जाते. ऊर्ध्वबाहुः विरोम्येष न च कश्चित् शृणोति मे, किंवा मारितसे बोंब कोणी नैकती कानी, हे अरण्यरुदन भीष्माचार्यांपासून संत तुकोबारायांच्या ओठी आलेले आहे आणि ती परंपरा आजही तशीच चालू आहे. समाजातील अनेक सुज्ञ सज्जन अशा अरण्यरुदनाचा अनुभव पदोपदी घेतानाचे चित्र दिसते. तिथे हाकच शर्मेने बाजूला होते. आपण या ठिकाणी कुचकामी आहोत हा सल तिच्याही उरात सलत असावा. करील खडबडून जागे अशी कुणाची साद नाही, अशी कवी अनिल यांची एक कविता आहे. साद प्रतिसाद हे दोघे पाठीला पाठ लावून उभे असलेले भाऊ, मित्र, बहिणी, आप्त, ओळख असलेले दोन व्यक्तिमत्व. कोणा एकानेही साथ घातली तर दुसऱ्याने लगेच प्रतिसाद देणे हेच निकोप प्रेमाचे, आत्मीयतेचे सुदृढ लक्षण आहे. पारिजातकाचा सडा, ऊन सावलीच्या खेळातून उमललेलं इंद्रधनुष्य श्रावणाला साथ घालते. वसंत ऋतूत साद घालणारा कोकिळ असो की अश्विनाचे टिपूर शारद चांदणे असो, प्रत्येक ऋतूमध्ये साद घालणाऱ्या विस्मयकारक घटना घडतच असतात. पक्ष्यांच्या जगात हे लक्षण ठळकपणे आढळते. सूर्यप्रभा उजळू लागली की पहाट पक्षी गोड हाकेची आवर्तनं सुरू करतात. साखर झोपेत ती ऐकू येतात. त्यांनी एकमेकांना केलेली विनवणी वा घातलेली सादशीळ दिवसाच्या गोंगाटी धबडग्यात विरून जाते. कृष्णाच्या मुरलीची हवेच्या मंद लहरींवर, झुळुकेवर रानावनात तरंगणारी मोहक साद भुरळ घालणारी. मोक्या गाई वासरांना ही साद प्रतिसाद देणगी निसर्गतःच असते. प्रश्न फक्त मानव जातीचा आहे. मृगाच्या चाहुलीने शेतकरी दादा आभाळाकडे डोळे लावून मनोमन वरुणराजाला हाकच देत असतो. अशी ही हाक आणि साद प्रतिसाद रुजलेला असू देत, हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना. आणि शेवटी साऱ्या विश्वाची दुःखी हाक फक्त ज्ञानेश्वर माऊलींसारख्या सिद्धयोग्यालाच ऐकू येते, जाणवते, कळते, आकळते. त्यांना मनोमन वंदन. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश.